दिव्याखाली अंधार असं म्हटलंच आहे. आणि ही स्थिती आहे विलेपार्ल्याच्या यास्मिन हेडेच्या जवळच्या कचऱ्याच्या ढिगाची. BMCचा मोठा बोर्ड इथे पडलेला आहे की स्थानिक रहिवासी आणि नागरिकांना सूचना करण्यात येत आहे की सदर ठिकाणी कचरा न टाकता मनपाच्या कचरा वाहन करणाऱ्या गाडीला देण्यात यावा. गाडीची वेळ डॅश 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 तसेच सदर ठिकाणी इतर कचरा टाकताना आढळल्यास 500 रुपये मनपा नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आणि ह्याची अंमलबजावणी जोरात चालू आहे. कचऱ्याचे ढीगच्या ढीग जमले आहेत. म्हणजेच मनपाकडे 500च्या गोणीच्या गोणी भरल्या असतील असं मला वाटतं आहे. मला काय वाटतं, हे असंच चालू राहिलं तर मुंबईची क्लीन नगरी कधी होणार? आपलं ब्रीदवाक्य आहे क्लीन मुंबई, आणि ते कधीच होणार नाही याची खात्री आहे. रोगराई पसरणारा कचरा ढिगानुसार वाढतो आहे, त्याची कोणतीही कदर न घेता आपण फक्त वोट बँक म्हणून पाहायचं याच्याकडं. कचरा मात्र साचतोच आहे आणि दंडात्मक कारवाई कधीच होत नाही आहे. विचार करा, चांगलं आहे का आपल्याकरता? निश्चितच नाही. कचरा हा आपल्या जोरातच टाकण्याचा उपक्रम अजूनही जोरदार चालू आहे. बघायला गेलं तर तुम्हाला दिसेलच, बोर्ड नुसता नावापुरतंच आहे आणि कचरा भरभरून येतो आहे ना? विचार करा, क्लीन मुंबई अशी असते का? बोर्ड हे तात्पुरते लावले असतात का? नमस्कार.